डोक्यावर 5 किलोची गाठ, अहिल्यानगरमध्ये चमत्कारिक रुग्ण, पण डॉक्टरांनीही केली कमाल. डोक्यावर गाठ, कालांतराने तीही वाढत गेली. जवळपास 5 किलोची गाठ झाली. डोक्यावर गाठीचा डोंगर उभा राहिला आणि या रुग्णाच्या मदतीला शिर्डीचे श्री साईबाबा हॉस्पिटलचे डॉक्टर धावले. त्यानंतर झाला चमत्कार. ऐकून तुम्हाला विचित्र काहीसं वाटलं असेल, पण चला सविस्तर सांगते. अकोला जिल्ह्यातील अनिकेत भानुदास इंगळे या तरुणाच्या डोक्यावरील जन्मजात लहानशी गाठ वाढत जाऊन तब्बल 4.9 किलो वजनाची झाली होती. अनेक हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. अनेक नामांकित रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही कोणीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हते. शेवटी अखेरच्या आशेने अनिकेतने शिर्डीच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तेथे डॉक्टर अजिंक्य पानगव्हाणे यांनी अनिकेतची सखोल तपासणी आणि अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेचा धाडसी निर्णय घेतला. दिनांक 25 जून रोजी डॉक्टर अजिंक्य पानगव्हाणे व भूलतज्ञ डॉक्टर निहार जोशी यांनी त्यांच्या सर्जरीच्या टीम सोबत अथक प्रयत्न करत 30 बाय 2.5 सेंटीमीटर आकाराची आणि 4.9 किलो वजनाची गाठ रुग्णाच्या डोक्यावरील एकाच वेळी पूर्णपणे काढून टाकली. हा तरुण पुन्हा पूर्ववत झाला. विशेष म्हणजे ही सगळी शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. मंडळी, हे या देवदूत रूपी डॉक्टरांसाठी कमेंटमध्ये 2 शब्द झालेच पाहिजेत.